बुलढाणा अभिनेत्री प्राजक्ता माळी आज एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने बुलढाण्यात असताना त्यांनी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 वर्षभर सोने खरेदी करू नये असे आवाहन केले. मात्र त्यावर आपण फार कुणाच ऐकत नाही असं उत्तर प्राजक्ता माळी यांनी दिलं. तसेच मराठी चित्रपटांना महत्त्वाच्या दिवशी थिएटर मिळत नाहीत अशी ओरड होते. यावर बोलताना मी अजिबात याला सहमत नाही. चित्रपट चांगला असेल तर थिएटरवाले हॉलिवूड आणि हिंदी सिनेमे काढतात आणि मराठी चित्रपट लावतात. मात्र त्यासाठी चित्रपटाचा दर्जा चांगला असला पाहिजे असे त्यांनी सांगितले. चित्रपट महामंडळ निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप वाढल्याची टीका होतीये का? यावर का याबद्दल मला काहीच कल्पना नाही. मी कधी ती निवडणूक लढवली नाही. मात्र आता सर्वच क्षेत्रात राजकारण वाढलंय असे प्राजक्ता माळी म्हणाल्या. मी सोनं खरेदी केलं. मी काय फार ऐकत नाही. मला आवडलं तर केलं पाहिजे. पुढचं कोणाला काय महत्त्वाच्या दिवशी थिएटर दिलं जात नाही अशी नेहमीच ओरड केली जाते. ती खरं आहे का? कशामुळे हा एवढा परिणाम होतोय? अजिबात मी सहमत नाही याच्याशी. चित्रपट चांगला असेल तर स्वतः थिएटरवाले हिंदी आणि हॉलिवूड फिल्म काढतात आणि मराठी लावतात. त्यांना काय पाहिजे? थिएटरवाल्यांना पैसे पाहिजे. मग ग्राहक आले पाहिजे ना, आले पाहिजे लोक पिक्चर बघायला. मग ज्या पिक्चरला लोक बघायला येत आहेत ते त्यांना का नाही देणार? येतच नाही. त्यामुळे मग ते शो कमी करतात आणि जो शो चालतोय त्याला देतात. त्यामुळे चांगला चित्रपट असेल तर माझा स्वतःचा फुलवंतीचा अनुभव आहे. 4 आम्हाला शोज दिलेले एका दिवसामध्ये. रात्री बघितलं तर 9 शोज झालेले होते. त्यांनी आपोआप वाढवले होते. लोक येत आहेत तर चित्रपटांना स्थान मिळतच. जे बोंब मारतात ती मिळत नाही, त्यांचं चित्रपट चालत नाही. काय बदल होणं गरजेचे आहे? काय बदल होणं गरजेचे आहेत किंवा मग मराठी चित्रपटांसमोर काय आव्हान असणार आहे? क्वालिटी आणि विषय तुम्ही चांगल्या चित्रपट येत आहे की त्या दर्जाचे नाही असं आपल्याला म्हणणं आहे. असं म्हटलं तर काय असं करू नका. सगळ्या जणांचं ना आपलं एक क्रिएटिव्ह माइंड असतं. त्यांचं जे असतं ते सगळ्यांनाच पटेल असं नाही. तुम्हाला एका घाटणीचा सिनेमा आवडू शकतो, दुसऱ्यांना दुसरा मला वेगळा आवडू शकतो. त्यामुळे प्रेक्षकांची आवड आहे. सगळ्यांनाच सगळे चित्रपट आवडतात असं नाही. सैराट न आवडलेले लोक पण मारून येतात. न आवडलेले लोक अजूनही त्याला म्हणतात की वाईट पण आपल्याला सगळ्यांना आवडला की नाही. सगळ्यांचे चॉईसेस वेगवेगळे आहेत. त्यामुळे आता मी जे बनवेल कदाचित ते मी हट्ट नाही धरू शकत की अख्ख्या महाराष्ट्राला आवडलंच पाहिजे असं नाही होऊ शकत. काहींना आवडेल, काहींना नाही आवडणार. पण बहुसंख्य लोक जर बघायला येतात तर चित्रपटावर अन्याय होत नाही. खरंच चांगला चित्रपट चालत असेल, लोक येत आहेत तर शोज मिळतात. हा माझा स्वानुभव आहे. येत्या काळात काही आव्हानं असणार आहेत का?